नमस्कार मित्रांनो. जेव्हा तुम्हाला एखादी व्यक्ती अनेक वेळा आवडते तेव्हा तुम्हाला त्याचे मन जाणून घ्यायचे असते. म्हटले जाते, मुलगी हसली की फसली. मुलींचे मन जाणून घेण्यासाठी तुम्हीही हाच फॉर्म्युला फॉलो करत आहात का? तसे तर असेल तर ते मनातून हटवा आणि नवीन नवीन ज्ञान मिळवण्यासाठी सज्ज व्हा. एखादी मुलगी तुमच्याबद्दल काय विचार करते हे तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर तिच्या स्मित हास्यापासून तिची नजर काढून टाका. या नवीन तंत्राचा वापर करून जाणून घ्या की मुली साधारणपणे त्यांचे मन व्यक्त करत नाहीत, पण तुम्ही त्याची देहबोली पाहिली तर मग तुम्ही मुलीला आवडता का नाही हे शोधणे फार कठीण नाही. नंबर 1. प्रथम बोलायला सुरुवात करतात. तुमच्याशी बोलण्यासाठी व्हॉट्सअपवर विनोदी किंवा इमोजी पाठवण्याचे मुलींना जर निमित्त सापडले तर ती तुमच्याशी बोलण्याचे निमित्त शोधत असते आणि बोलण्याचा प्रयत्न करते. तर याचा अर्थ असा आहे की तिला तुमचे लक्ष वेधून घ्यायचे आहे. त्यामुळे कधीच मागे राहू नका आणि त्यांचे विचार समजून घेतल्यानंतर त्यांच्याशी अधिक बोलू लागा. नंबर 2. तिला सर्व काही आठवते. मुली बहुतेक तारखा विसरत नाहीत. तिच्या आवडीच्या मुलाशी संबंधित असेल तर अजिबात विसरत नाही. तिला त्याच्याशी संबंधित जवळजवळ सर्व काही आठवते. यासाठी डायरी सांभाळायची देखील गरज नाही. त्यांना गरज नसते. हीच मुलींना लपलेली प्रतिभा, त्यांच्या मनात दडलेल्या भावना आहेत. 3. स्पर्श करण्यासाठी निमित्त शोधते. असे असेल तर समजून जा की आपल्या मॉइश्चरायझर क्रीमचे हे आश्चर्य नाही, कारण असे आहे की तिला तुमच्यासोबत आरामदायक आहे आणि तुम्हाला स्पर्श करून ती व्यक्त करते. त्यामुळे तिने बोलताना किंवा हसताना तुमची पाठ थोपटली किंवा तुमचा हात धरला तर तिला तुम्ही आवडता हे स्पष्ट आहे. नंबर 4. छेडछाड. मित्रांसोबत किंवा कुटुंबियांशी संभाषणात तुमचा उल्लेख करत असेल तर तिला तुम्ही आवडत असता. त्यांच्या फ्रेंड सर्कलमध्ये जर तुम्ही असाल तर ते शोधणं अवघड नाही, पण तसे नसेल त्यांच्या मित्रांशी सलोखा वाढवण्याचा तुम्ही प्रयत्न करा. ते तुम्हाला माहिती पाठवू शकतात. नंबर 5. पकाऊ जोक्स. ऐकून नाही हसते. तुम्ही तिच्याशी जर काही कंटाळवाण्या विषयावर बोलत असाल किंवा तिच्याकडून पाळल्या जाणाऱ्या गोष्टीबद्दल बोलत असाल तरी ती लक्षपूर्वक ऐकत असेल तर तिला तुम्हाला दुखवायचे नाही हे स्पष्ट आहे. तुमच्या विनोदी बुद्धीची खिल्ली. ज्या विनोदावर मित्रांनी तुमची उडवली तो विनोद करून पहा. जर ती मुलगी त्याच विनोदावर हसली तर समजा की ती तुमच्या आणि तुमच्या शब्दांचा आदर करत आहे. नंबर 6. लहाने. कितीही धाडसी मुली असल्या तरी ज्याच्यावर प्रेम करतात त्याच्यासमोर आल्या की त्या खूप जागरूक होतात. त्यांना त्याच्यासाठी भावना आहेत. अशा व्यक्तीसमोर येतात त्या लाजेनेच लाल होतात आणि त्यांच्या सामान्य वागण्यापेक्षा कधीकधी पूर्ण भिन्न वागतात. तर अशा परिस्थितीत एखादी मुलगी जर तुम्हालाही आवडत असेल आणि ती तुमच्यासमोर आल्यावर थोडीशी लाजाळू आणि संकोच करत असेल तर कदाचित ती तुम्हाला खास समजावत आहे, म्हणून त्यांच्या वागण्याकडे लक्ष द्यावे. नंबर 7. रुसवा-फुगवी. जिथे राग, भांडण असतं तिथे प्रेमही फुलतं आणि भावना देखील लपवण्यासाठी सर्वात मोठं शस्त्र आहे असं म्हणतात. म्हणूनच ज्याला जास्त आवडते त्याच्यासोबत कधीकधी मुलींना छोट्या छोट्या गोष्टींना मागे पुढे करायला पाहतात. आता ज्यांना आपण आपले समजतो त्यांनाच राग येतो. अशा वेळी तिला प्रत्येक गोष्टीवर राग येणं, छोट्या छोट्या गोष्टींवर वाद घालणे किंवा दिखाव्यासाठी रागवणे. आपल्या आवडत्या व्यक्तीपासून मुली आपल्या भावना लपवण्यासाठी किंवा त्यांचे लक्ष वेधण्यासाठी असं करतात. हावभाव सिद्ध करू शकतात की मुलीला तुमच्यासोबत राहायला आवडते, तिला तुमच्यासोबत वेळ घालवायला आवडतो. ती देखील तुमच्यासोबत गंभीर असेल तर अवश्य नाही, म्हणून या पद्धतीचा अवलंब करून ती तुम्हाला आवडत असेल तर तुम्हाला प्रथम सखोल तपासणी करा, त्यानंतरच तुम्ही पुढील पाऊल उचला. तर मित्रांनो, तुम्हाला हे विचार कसे वाटले? जर आवडले असतील तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.